आणि हे द्यायला पाहिजे ते द्यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो की आम्ही तर मीडियावर काय फारसं नसतो, मी तर क्वचित असतो, तर बघतो सगळं मी. वाईट एवढ्याच वाटतं की आम्हाला उत्तर देताना त्यांनी हे केलं नाही, त्यांनी ते केलं नाही, त्यांनी फलाना केलं नाही, त्यांनी हे केलं नाही. अहो जे जे ते म्हणतात की मी केलं म्हणजे त्यांनी केलं, त्याचा 90% पाया मीच घातलेला आहे. काही लोक नशिबाने असतात की कष्ट त्या बलकवडीत या गणेश लहान होता तो कुठं बसलाय? तू बसलाय नाही हा तू बसलाय आत किती जन्म देत होता मी यायचो तेव्हा कधी किती वेळ लहान होता काय त्याला बोलायचं. त्याचे वडील त्यांच्या घरीच मुक्काम कुठं मग अहो ते कष्ट करून माझ्या गुडघे जायची वेळ आली नाही. हे म्हणतात की मीच निरादेवर केलं, मीच अमुक्त केलं, मीच तमुक केलं. तर ठीक आहे, त्यांना काही करण्यासारखं राहिलं नाही म्हणून म्हणायचं मी केलं. 4 चमचे सोशल मीडियावर बाळगले त्यांनी उचलून धरायचं, आपण दुर्लक्ष करायचं. मी काय करणार आहे एवढं सांगून मी तुमचा निरोप घेणार आहे. एक तर बिघडलेली राजकीय परिस्थिती आणि मी जे कमवून ठेवलेलं आहे या तालुक्यासाठी, या जिल्ह्यासाठी, हे चांगल्या रीतीने शोधून त्याच्या हातात आपल्याला हे सगळं द्यायला लागणार आहे. यांच्या हातात जर हे सगळं गेलं तर तुमचा सत्यानाश व्हायला फारसा वेळ लागणार नाही. मला काय नाव घ्यायचं नाही, त्यांना त्यांच्या पद्धतीने काय करायचं ते करून द्या, आपलं काय त्यांच्याशी घेणं देणं नाही. परंतु वाहवत गेलेली गावागावातली जी मुलं आहेत, जी तरुण पिढी आहे, ही मतं विकली गेलेली आहेत, ही मतं पैशासाठी विकली गेलेली आहेत. या लोकांना मी स्पष्ट सांगू इच्छितो की पैसे टाकून मतं जर टाकणार असाल तर जाताना मागचं एकच करत जा मतदानाच्या केंद्रात की 30 वर्ष झगडून हे पाणी तुम्हाला मी आणून दिलेलं आहे. कमीत कमी माझ्या आयुष्यातली 30 वर्ष तरी माझी मला परत देऊन टाका ना. तुम्हाला पैसे देऊनच राजकारण करायचं होतं, कशाला धरणं करायची होती, काय यांना तरी उठून आणायचं होतं. निवांत होते की चांगले ह्या बडेदादाच्या घरी घरी रेशनचं दुकान होतं, सगळ्या 5-6 गावात हेच पुरवत होती. काय तुमचं वाईट चाललं होतं? एवढं सगळं केलं, हे आपल्या भागाचं कल्याण करणाऱ्या माणसांना आपण सांभाळून घेणं हे आपले गरजेचं आहे, त्यांना सहारा देणं गरजेचं आहे. अहो ज्या खोऱ्यात निरादेवरच्या खोऱ्यात मुख्यमंत्र्याला येऊन देत नव्हतं तिथं मी पोलीस नसताना बिंदास फिरत होतो. पाटणलाही तिथपर्यंत. आता काय माझं कौतुक मी करत सांगू. पाया घातला गेला, पायावर काही बांधलं गेलं, हे कळस लावायलाच फक्त पुढे येतं. बाकीचं म्हणतात पाया मीच आणला, देऊळही मीच बांधलं, देवही मी आणलं. आणि देव म्हणजे कोण?